बुलढाणा जिल्ह्यातल्या हिंगणा गव्हाळ या गावातील संपूर्ण 427 घरांचा जी-गाव प्रकल्पग्रस्तांमध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ मागील 4 ते 5 दिवसांपासून नांदुरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। जी-गाव प्रकल्पामध्ये हिंगणा गव्हाळ गाव आहे। संयुक्त मोजणी केलेली आहे। 427 घरांचा आठा आहे। 319 घरं गावठाण हद्दीमध्ये दाखवून घेतले। 108 घरं त्यातून बाधित केले। गावठाण हद्दीबाहेर 108 घरं आहेत, त्यांना मोबदला मिळावा म्हणून आम्ही इथं 4 दिवस झाले आमरण उपोषणाला बसलेलो आहे। परंतु हे 108 घरं आहे हे गावठाणात सामील करण्यात यावं। काय प्रशासनाकडे काय मागणी केली तुम्ही? 108 घरं गावठाण हद्दीत समाविष्ट करण्यात यावं। आले का कोणी अधिकारी वगैरे येऊन गेले? अधिकारी लोकांचं पूर्ण दुर्लक्ष आहे। अधिकारी लोक उळवाउळवीचे उत्तरं दिल्याशिवाय काहीच नाही। आणि याच्या पुढे आम्हाला जर न्याय नाही भेटला तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू। आत्मदना इशारा देऊ, काम बंद करू, धरणावर जाऊन चक्का जाम करू। न्याय मिळायलाच पाहिजे। हा तुमच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण अधिकारी लोकांना जागृत करा। जे 108 घरं जी वगळली ती काय कारण आहे? का बरं वगळली? पैसे ज्या अधिकाऱ्यांना पैशाची मागणी केली त्यांना नकाशाच बदलून टाकला पुरा गावाचा। ज्यांना पैसे दिले त्यांना आतमध्ये घेतलं। म्हणजे अधिकारी लोकांची पैसे मागणी पूर्ण झालं नाही, त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी गावाच्या बाहेर टाकले। त्यांना पैसे मिळाले नाही म्हणून, आणि ज्यांच्याकडून पैसे मिळाले त्यांचे गावाच्या अंदर घेतले, ज्यांच्याकडून मिळाले नाही त्यांचे गावाच्या बाहेर टाकले। हे फक्त त्यांचे पैसे मिळाले नाही म्हणून। अधिकारी पैसे घेतात त्या कामासाठी? या कामासाठी गावाले अधिकाऱ्याला गावांनी पैसे मागितले। 20 लाख रुपये त्यांनी मागितले, गावकऱ्यांना दिले नाही। जे आम्ही 108 लोक आहे आणि सगळे दलित लोक आहे, त्या लोकांनी पैसे दिले नाही म्हणून आम्हाला गावाच्या बाहेर टाकून दिलं। प्रत्येकी किती घरामागे किती पैसे मागतात? घरामागे प्रत्येकी त्यांनी 108 जणांचे 20 लाख रुपये मागितले होते। तुम्ही सर्व 108 जण जमा करून 20 लाख रुपये द्या। कोण अधिकारी? ते प्रशासकीय अधिकारी आहेत, ते मोजणी करतात, अनंत गायकवाड, त्यांनी पैसे मागितले।